वरंगावची नगरपालिका ही 2015मध्ये डिक्लेअर झाली. 2015 ते 2020 हा नगरपालिकेच्या पहिल्या बॉडीचा कार्यकाल होता. गेल्या 5 वर्षामध्ये अनेक विकास झाला. 2020 ते 2026 25पर्यंत 5 ते 5.5 वर्ष ते 6 वर्ष हा प्रशासक काळ होता. प्रशासकाच्या कालावधीमध्ये वरंगावचा विकास जवळजवळ ठप्प झालेला होता. ज्या पद्धतीमध्ये वार्डाचा विकास व्हायला पाहिजे होता, वरंगावचा विकास व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाही आहे. त्यामुळे 2026मध्ये ही निवडणूक झाली आणि आम्ही शिवसेनाच्या तिकिटावर वार्ड नंबर 10मधील तिघं नगरसेवक ह्या वार्डामध्ये 10 नंबर वार्डामध्ये तिघं शिवसेनाचे नगरसेवक निवडून आले. त्यामुळे वार्डाच्या विकासाचा आम्ही एक ध्यास घेतलेला आहे की आम्हाला वार्ड एक चांगल्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठेवून आम्हाला वार्डाची स्वच्छता असेल, वार्डाचे विकासाचे कामं असतील ते आम्ही अतिशय जोमानं हाती घेतले आणि प्राधान्यानं आम्ही प्रायोरिटीनं त्या लोकांच्या विकास कामाला प्राधान्य देऊन काम करणार आहे. आपण म्हणण्याप्रमाणे किंवा आता तुम्हाला स्मशानभूमी साफसफाई का सुचली, आम्ही परवा दिवशी या स्मशानभूमीमध्ये आलो. नेटकीच फक्त 1 ते 1.5 महिना वरंगाव नगरपालिकेची निवडणूक होऊन झाली आहे. परवा दिवशी एक मौत झाली इथं. ते मौत मी जेव्हा आली तर अतिशय घाणीचं साम्राज्य होतं, खूप घाण होती. तेव्हा मी पाहिल्यानंतर मी लगेच नगरपालिकेचे मुकरदमा यांनी त्यांना संपूर्ण टीमला सांगितलं की मला स्मशानभूमीमध्ये अतिशय घाण वाटते, तर आपण ती साफसफाई करून घेऊ स्मशानभूमीची. तर ती संपूर्ण टीम तुम्ही पाहता हे नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आहे, सुपरवायझर आहे, सर्व टीम एकूण एक टीम जे कामाला प्राधान्य देऊन आता आम्ही हे तुम्ही सर्व स्वच्छता केलेली आहे ती स्मशानभूमीची. नगरपालिकेच्या आस्थापनेवर फंड नसल्या कारणामुळे कामं तूर्त ते थांबलेलं आहे, परंतु आम्ही कामाचाही ध्यास घेतलेला आहे. वार्डामध्ये संपूर्ण वार्डाचा विकास करण्याची जबाबदारी आमची आम्ही घेतलेली आहे आणि या 5 वर्षामध्ये ज्या विश्वासाने आम्हाला तिघं शिवसेनेच्या नगरसेवकाला माला मेढे असेल, विनोद झोपे असेल, तृप्ताताई महाजन या तिघं शिवसेनेच्या नगरसेवकांना निवडून दिलेल्या लोकांनी त्या विश्वासाला खरं ठरून वार्डामध्ये अतिशय एक चांगल्या पद्धतीने विकास करू एवढंच सांगतो आणि कोणाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही एवढंही सांगतो.